नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 22 वाचूया आणि लिहूया. चला तर मग आपण काय वाचूया आणि काय लिहूया ते पाहूया. आता वाचूया आणि लिहूया. आता इथे आपल्याला काय करायचं माहितीये? आपण काय करतो? धडा वाचतो, धड्यामध्ये प्रश्नांची उत्तरं लिहितो आणि म्हणजे प्रश्नांची उत्तरं आपल्या धड्यातच असतात, ते पाहून आपण लिहित असतो. पण इथे आपल्याला काय करायचंय? आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, ते शब्द आपण वाचायचे आहेत आणि त्या शब्दांना अनुसरून म्हणजे त्या शब्दांपासून वाक्य तयार करून आपल्याला एक परिच्छेद लिहायचा आहे किंवा त्या एखाद्या वस्तूबद्दलची 5 ते 6 ओळींची माहिती लिहायची आहे. आता हे कशासाठी असतं माहितीये? आता तुम्ही 5वीला आहात. इथून पुढे गेल्यावर आता तुम्ही निबंध लेखन, पत्र लेखन अशा गोष्टी शिकणार. मग हे सगळं लिहिण्यासाठी शब्द जोडून शब्दांपासून वाक्य तयार करायची आणि ती कशा प्रकारे लिहायची ही सुरुवात आपली आता इथे होत आहे. म्हणून आपल्याला हे शब्दांपासून वाक्य तयार करून त्या वाक्यांपासून एक परिच्छेद पैराग्राफ तयार करायचा आहे. अभी यहाँ पे हमें क्या करना है? वाचूया आणि लिहूया यानी हमें पढ़ना है और लिखना है. पर पढ़ना और लिखना जैसे डिक्टेशन वर्ड हमें देते हैं, फल, रंग, मतलब जैसे कि वैसे वर्ड हमें नहीं लिखने हैं. यहाँ पे हमें क्या करना है? हमें कुछ वर्ड दिए गए हैं, उन वर्ड्स को, उन शब्दों को हमें उनके वाक्य तैयार करने हैं, सेंटेंस तैयार करने हैं और उन सेंटेंस जैसे 4-5 सेंटेंस एक पैरा हमें लिखना है. ये अभी हमारी शुरुआत हो गई है. अभी हम लोग 5th स्टैंडर्ड में है. आगे हम अभी 6th स्टैंडर्ड में जाएगी, 7th स्टैंडर्ड में जाएगी, तो हमें एसे राइटिंग, लेटर राइटिंग ये सब चीजें लिखनी होती है. पर ये हम कब लिख सकेंगे? जब भी हम अभी एक एक सेंटेंस अपने खुद के मन से तैयार करके लिखेंगे, एक एक सेंटेंस से बढ़ के फिर हम लोग एक पैराग्राफ लिख सकेंगे. तो अभी से हम थोड़े थोड़े सेंटेंस पैराग्राफ लिखने को शुरुआत करेंगे, तो आगे के स्टैंडर्ड में जाके हम लोग पूरा ऐसे लेटर राइटिंग ये लिख सकेंगे. तो ये हमारी सुरुवात है. अभी आलं लक्षात? आता ही आपली सुरुवात आहे. तर आता आपण पाहूया आपल्या या पाठामध्ये आपल्याला पहिले हे काय दिलंय? आंब्याचं चित्र. काय आहे हे? आंबा. क्या है ये? मैंगो, आम. आम का चित्र दिया गया है आणि इथे शब्द दिलेत. फळ, रंग, वास, राजा, आमरस आणि आमराई. अभी यहाँ पे हमें क्या? फळ यानी फ्रूट, यानी आम एक फ्रूट आहे. रंग, त्याचा रंग कसा असतो? मग आपल्याला आठवतं आंबा तर आपण सगळ्यांनी पाहिलेला असतो की नाही? मग आंबा एक फळ आहे, फळांचा तो राजाच आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. रंग त्याचा कसा असतो? आंबा पिकल्यावरती पिवळ्या रंगाचा असतो आणि कच्चा असतो तेव्हा तो हिरव्या रंगाचा असतो. आठवतं की नाही? आता लगेच आंबा डोळ्यासमोर आला की नाही तुमच्या सगळ्यांच्या? वास, आंब्याचा वास कसा छान येतो. पिकलेला आंबा जेव्हा आपण घेतो खायला तेव्हा जर आपल्या घरामध्ये खूप सारे आंबे एकत्र ठेवलेले असतील आपण पिकलेले, तर त्यांचा असा सुंदर सुवास येतो की नाही? राजा म्हणजे आंबा हा फळांचा राजा आहे हे आपल्याला माहिती आहे. ते ह्या वाक्यापासून या शब्दापासून आपण ते वाक्य करू शकतो. आंब्यापासून काय तयार करतात? आमरस, गोड गोड आमरस सगळ्यांना आवडतो की नाही? आमराई, आंब्यांची बाग म्हणजे काय? आमराई. जिथे खूप आंब्यांची झाडं असतात त्याला आपण काय म्हणतो? आमराई. तर हे असं वाक्य आपण बोललो की नाही, ही वाक्य आपल्याला लिहून काढायची आहेत. क्या करना है हमें? फ्रूट, आम एक फल है, आम फलों का राजा है. कलर, रंग, आम का रंग कैसा होता है? पीले कलर का आम होता है. खुशबू, वास यानी खुशबू, तो आम से बहुत मीठी मीठी खुशबू आती है. राजा तो हमें पता है कि आम फलों का राजा, आम फलों का राजा है, ऐसा हम बोलते हैं. आम के हम लोग आमरस बनाते हैं. जहां आम के बहुत सारे पेड़ होते हैं, आम का जो बगीचा होता है ना, उसे आमराई कहते हैं. तो एक एक सेंटेंस हम लोग तैयार करते हैं. ये शब्द देखिए आपको फिर आम मैंगो आपके आंखों के सामने आ गया, तो आपको पूरे सेंटेंस याद आ गए. हाँ ये होतं है, तो इसे हमें सिर्फ लिखना है. आता काय करायचंय? याला फक्त आपल्याला शब्दांमध्ये मांडायचं आहे. बघा आता आंबा हा काय म्हणतोय? मी आहे आंबा, सगळे मला फळांचा राजा म्हणतात. मी पिकलो की माझा रंग बदलतो आणि छान वास येतो. माझ्यात रस तयार होतो. आंब्यामध्ये कसा रस तयार होतो की नाही? माझ्या गोड रसाला आमरस म्हणतात.
हापूस, पायरी, केशर, खोक्या, गोटी, चिकुळ्या अशी माझी काही नावे आहेत. आंब्याची नावे आहेत, त्याच्या जाती असतात, वेगवेगळ्या प्रकारचे आंबे असतात. हे आमराईत आंब्याची खूप झाडे असतात. मी तुम्हाला सांगितलं की नाही, आंब्याचा बगीचा जिथे आंब्याची खूप झाडं आहे ना त्याला आमराई म्हणतात. कोकणामध्ये आपल्या आंब्याची झाडं खूप असतात. तर इथे आपल्याला काय दिलेलं, मी आहे आंबा. सगळे मला फळांचा राजा म्हणतात. आपल्याला माहिती की आंबा हा फळांचा राजा आहे. आंबा जेव्हा कच्चा असतो तेव्हा तो कसा असतो, हिरव्या रंगाचा असतो, कैरी म्हणतो आपण त्याला. आणि जेव्हा तो पिकतो तेव्हा तो कसा पिवळ्या रंगाचा होतो, बरोबर. आणि त्याला छान वास येतो, सुगंधित वास येतो त्याला. आणि माझ्यात आंबा म्हणजे तो म्हणतोय की माझ्यामध्ये रस तयार होतो. आंब्यामध्ये कसा रस असतो, तुम्हाला आवडतोय ना आंब्याचा गोड गोड रस खायला. आणि आंब्याच्या जाती कोणत्या आहेत, वेगवेगळ्या जातीचे आंबे असतात. हापूस, पायरी, केशर, खोक्या, गोटी, चिकुळ्या अशी त्याची नावं आहेत. आणि आमराई म्हणजे आंब्याची जी बाग असते तिथे आंब्याची खूप झाडे असतात. यहाँ पे हमें क्या बोला है कि मैं आम हूँ यानी मैंगो हूँ, मुझे फलों का राजा कहते हैं. मैं जब कच्चा होता हूँ, रॉ मैंगो का कैसा कलर होता है, ग्रीन कलर होता है. और जब वो पक जाता है तो उसका कलर कैसा होता है, येलो होता है. और उसके बाद में जब पकता हूँ तो मुझे बहुत अच्छी मीठी मीठी खुशबू आती है आम से. आम के अंदर क्या होता है, रस होता है. माझ्यात रस असतो, त्या गोड रसाला आमरस म्हणतात. हम उसे क्या कहते हैं, आमरस कहते हैं. आम की अलग अलग प्रजातियां होती है, अलग अलग टाइप के आम होते हैं, उनको नाम होते हैं. हापूस, पायरी, केशर, खोक्या, गोटी, चिकुळ्या, थोड़े थोड़े अलग अलग टाइप के आम, उनकी जाति होती है आम की, तो उसके ऐसे नाम दिए गए थे. ऐसे माझी नावे आहेत, ऐसे उनको नाम दिए गए हैं. आमराई यानी कि आम का बगीचा, आम के बगीचे को क्या कहते हैं, आमराई. तो वहां पे आम के बहुत सारे पेड़ होते हैं. आलं लक्षात तुमच्या, ह्या शब्दांवरून वाक्य आपल्याला लिहायची आहे. आता हे गाणे मिळवा म्हणा. आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो. हे गाणं मी तुम्हाला म्हणून दाखवते. मी प्रयत्न करते फक्त म्हणायचा, जसं मला जमेल तसं. तर तुम्ही ऐका, हे खूप सुंदर गाणं आहे. तुम्ही म्हणून त्याला ऐकून पाठ करायचा प्रयत्न करा, म्हणायला पण गंमत वाटते आपल्याला. मैं आपको ये गाना जो है आंबा पिकतो ये सुनाती हूँ. आंबा पिकतो, रस गळतो, आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो, झिम्मा खेळतो. निळ्या आभाळी सांज सकाळी, निळ्या आभाळी सांज सकाळी, जगताचा राजा रवी रंग फेकतो, रंग फेकतो. आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो, झिम्मा खेळतो. पाऊस वेळी ढगांच्या ओळी, पाऊस वेळी ढगांच्या ओळी, थुई थुई पक्षी राजा मोर नाचतो, मोर नाचतो. आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो, झिम्मा खेळतो. आंब्याच्या वणी पाणी लपुणी, आंब्याच्या वणी पाणी लपुणी, उंच सुरांनी कोकिळ कुहू कुहू बोलतो, कुहू कुहू बोलतो. आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो, झिम्मा खेळतो. पायी पैंजण हाती टिपरी, पायी पैंजण हाती टिपरी, कुंजवणी बाळ राजा कृष्ण खेळतो, कुंजवणी बाळ राजा कृष्ण खेळतो. आंबा पिकतो, रस गळतो, आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो, कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो, झिम्मा खेळतो, झिम्मा खेळतो. कसं वाटलं गाणं? खूप सुंदर गाणं आहे की नाही? तुम्ही पण हे गाणं मिळवा आणि ऐकून म्हणा. ये जो गाना है ना, आंबा पिकतो रस गळतो, ये छोटे बच्चों को सुनाया जाता है, उनको बहुत मजा आता है ये गाना सुनने के बाद में. तो आप लोग भी इस गाना, आपको कहाँ पे भी यूट्यूब पे वगैरह मिल जाएगा, तो ये गाना आप सुनोगे तो आपको बहुत मजा आएगा सुनने में और उसे बोलने में. आता पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, तुमच्या घरी आंब्यापासून कोणते कोणते पदार्थ बनवतात, काय काय बनवतं आपल्याकडे आंब्यापासून. उन्हाळ्यामध्ये बघा, जेव्हा कच्चा आंबा येतो ना, म्हणजे कैरी येते, त्यावेळेला आपली आई मोरंबा बनवते, बनवते की नाही मोरंबा. त्यानंतर आपल्याकडे आमरस तयार होतो,
आंब्याची पापड़ी तैयार होते, आंब्याची पोळी तैयार होते, होते कि नहीं? आंबा बर्फी तैयार होते। आपके यहाँ पे क्या क्या बनाते हैं आम से? हमारे यहाँ पे जो कच्चा आम होता है ना, तो उससे मोरंबा बनाते हैं। उसके बाद में अचार भी बनाते हैं, आम का अचार बनाते हैं, फिर आमरस बनाते हैं, आम की पापड़ी बनाते हैं, आम पापड़ बोलते हैं ना, आम पापड़ बनाते हैं। तो आम से हर एक प्रांत में, अलग अलग प्रांत में अलग अलग चीजें बनाई जाती है। प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारे आंब्यापासून पदार्थ बनवले जातात। पण आंबा आपल्याकडे मुख्यतः कुठे मिळतो? कोकणामध्ये मिळतो, म्हणून आपण आपल्या आंब्याला कोकणचा राजा म्हणतो। सगळ्यात जास्त महाराष्ट्र में सबसे ज्यादा आम कहाँ मिलते हैं? तो कोकण में मिलते हैं, इसलिए उसको कोकण का राजा बोला जाता है। तर तुम्ही ना मला कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या घरी आंब्यापासून काय काय बनवतात ते सांगायचंय। कमेंट बॉक्स में आपको मुझे बताना है कि आपके घर पे आपकी मम्मी आम किसके साथ क्या क्या बनाती है। चला पुढे पाहूया आता। वाहन, इंधन बचत, चाके, व्यायाम। आता ही काय आहे? सायकल। सायकलचे हे 4 शब्दांवरून आपल्याला वाक्य लिहायची आहेत। सायकल एक वाहन आहे। सायकलमुळे इंधनाची बचत होते। इंधन म्हणजे फ्यूल, पेट्रोल वगैरे लागत नाही सायकलला, ते वाचतं। सायकलला 2 चाके असतात आणि व्यायामासाठी पण सायकल वापरली जाते। यहाँ पे क्या दिया है? सायकल। सायकल एक क्या है? वाहन है। तो इसमें साइकिल को हमें फ्यूल डालना पड़ता है क्या? हम पेट्रोल डीजल डालते हैं क्या उसके अंदर? तो नहीं। तो इससे क्या होता है? ईंधन की, फ्यूल की बचत होती है। साइकिल को कितने चाक व्हील होते हैं? 2। और एक्सरसाइज करने के लिए साइकिल हमें यूज होती है। तो ऐसे सेंटेन्स हमें बनाने हैं। अभी यहाँ पे क्या बना के दी है हम पढ़ेंगे। आता इथे काय दिले आपण पाहूया। मला सायकल खूप आवडते। सायकल हे एक प्रवासाचे वाहन आहे। सायकलीला 2 चाके असतात, तिला इंधन लागत नाही। चाकात हवा भरली की ती सुसाट धावते। घरापासून जवळ कोठे जायचे असेल तर सायकल वापरावी, त्यामुळे इंधन बचत होईल। सायकल चालवणे हा एक चांगला व्यायाम आहे। काय आहे? मला सायकल खूप आवडते। का? कारण सायकल एक प्रवासाचं साधन आहे। प्रवासाचं म्हणजे ट्रैवलिंगचं साधन आहे। व्हीकल है, वाहन यानी कि व्हीकल है। सायकल क्या है? एक ट्रैवलिंग का व्हीकल है वो। सायकलीला 2 चाके असतात। किती चाके असतात? 2। तिला इंधन म्हणजे फ्यूल, पेट्रोल, डिझेल वगैरे असं काही लागत नाही, म्हणजे पैशाची पण बचत होते। सायकलला काय लागतं? चाकामध्ये हवा भरली की ती सुसाट धावते। फक्त चाकांमध्ये हवा भरली की ती जोरात धावते। जवळपास आपल्याला कुठे जायचं असेल घरापासून तर सायकल वापरायची, म्हणजे काय होईल? इंधन बचत होईल। इंधन बचतीमुळे आपल्या पर्यावरणाचा पण हानी पण होत नाही आणि त्याच्यामुळे सायकलीमुळे पर्यावरणाची पण हानी होत नाही। आणि सायकल चालवणे हा एक चांगला व्यायाम आहे, कारण त्याच्याने आपलं शरीर पण मजबूत राहते। एक्सरसाइज केली जाते ना, तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी पाहतात की सायकल, आता घरात पण काही सायकली असतात व्यायामाच्या। तर घरात तिला चालवण्यापेक्षा बाहेर जवळपास कुठे जाताना आपण सायकलीचा वापर केला पाहिजे। अगदी लगेच स्कूटर वगैरे न वापरता सायकलीचा वापर करावा। क्या कहा है कि मुझे साइकिल बहुत पसंद है। साइकिल एक ट्रैवलिंग का व्हीकल है, वाहन है। साइकिल को कितने चाक व्हील होते हैं? 2। उसको ईंधन यानी फ्यूल नहीं लगता है, पेट्रोल डीजल नहीं लगता है। साइकिल के अंदर क्या, उसके चाक यानी कि उसकी जो व्हील होते हैं उनके अंदर हवा भरी कि वो सुसाट धावती है, यानी कि एकदम जोर से भागती है अपनी साइकिल। घर के पास हमें कहीं भी जाना हो तो साइकिल यूज करो। पास के पास में जाके स्कूटर, बाइक अगर हम यूज करते होंगे तो उससे क्या होगा? हमारे फ्यूल की बचत नहीं होगी ना, क्योंकि हमें पेट्रोल में सॉरी बाइक में, स्कूटी में पेट्रोल डालना पड़ता है, तो साइकिल को ये सब नहीं लगता है। तो इससे क्या होता है? फ्यूल की बचत होती है, ईंधन बचत होती है। और साइकिल चलाना एक एक्सरसाइज है सॉरी, साइकिल चलाना एक बहुत अच्छा एक्सरसाइज भी है, इसलिए हमें साइकिल चलानी चाहिए। तुम्हाला सायकलीवर कोठे जायला आवडेल? आप लोगों को साइकिल पे जाना, कहाँ जाना पसंद है? आप कहाँ जाते हो? ट्यूशन जाते हो या फिर आपके घर के पास कोई गार्डन है तो वहां जाते हो? तुम्ही कुठे जाता सायकलवरती ते मला सांगा। तुम्ही तुमच्या सायकलची काळजी कशी घेता? सायकलला तुम्ही पुसतात का? तिला धुतात का? स्वच्छ ठेवतात का? ऑइलिंग करतात का वेळच्या वेळेला? कशी काळजी घेतात? तुम लोग तुम्हारे साइकिल के लिए क्या करते हो? उसको हर टाइम साफ करते हो क्या? केयर कैसे लेते हो उसकी? साफ सफाई करते हो, ऑयलिंग करते हो क्या टाइम टू टाइम? अभी आप तो छोटे हो, ऑयलिंग तो आपको नहीं आता होगा, पर आपके बड़े भाई वगैरह करते तो आप देखते हो क्या? तो आप आपकी साइकिल की केयर किस तरह से लेते हो वो भी मुझे बताना कमेंट बॉक्स में।
आणि तुम्हाला सायकलीवर फिरायला कुठे आवडतं? कहाँ आप सायकल पे जाके कहाँ घूमना आपको पसंद है? तो वो भी आप मुझे बताना. चला आता पुढे जाऊया. सण, नवीन कपडे, गोडधोड पदार्थ, चर्च, सांता क्लॉज, क्रिसमस ट्री. कोणता सण आहे हा? सांगा बरं. क्रिसमस ट्री आणि सांता क्लॉज म्हटलं म्हणजे नाताळ, क्रिसमस. आता डिसेंबर महिन्यात चालूच आहे. आता येणारा सण म्हणजे नाताळच आहे, क्रिसमसच आहे. आपण अनेक सण साजरे करतो. तसेच ख्रिश्चन बांधव प्रभू येशूचा जन्मदिवस नाताळ सण म्हणून साजरा करतात. ते या सणाला नवीन कपडे घालतात, चर्चमध्ये जातात, प्रार्थना करतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. शुभेच्छा देताना मेरी क्रिसमस असे म्हणतात. ख्रिसमस ट्रीवर दिव्यांच्या माळा, फुले, चांदणी यांची सुंदर सजावट करतात. आपल्या मनातील इच्छा सांता क्लॉज पूर्ण करतो असे मुलांना वाटते. या सणाच्या दिवशी घरात डोनट, केक यासारखे गोडधोड पदार्थ बनवले जातात. प्रभू येशूच्या शिकवणुकीनुसार ते गोरगरिबांना वाटले जातात. त्यांनाही आनंदात सहभागी करून घेतले जाते. आता आपण अनेक सण साजरे करतो बघा. आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारचे, अनेक धर्माचे, जातीचे लोक राहतात. पण आपण सगळे सण एकत्रित साजरा करतो. आपण ईद साजरी करतो, दिवाळी साजरी करतो, आपण रक्षाबंधन साजरी करतो. त्याचप्रमाणे आपण गुरु नानक जयंती असते ती सुद्धा आपल्याकडे साजरी केली जाते. त्याचप्रमाणे आणखीन साऊथचं पोंगल वगैरे हे जे सण आहेत हे सण सुद्धा आपल्याकडे साजरे केले जातात. पारसी लोकांचा नवीन वर्षाचा सण आपण साजरा करतो. म्हणजे प्रत्येक धर्माचे वेगवेगळे लोक आपल्याकडे असले तरी सगळे सण आपल्याकडे साजरे केले जातात. तसंच ख्रिश्चन धर्मियांचा सगळ्यात मोठा सण म्हणजे नाताळ, ज्याला ख्रिसमस म्हणतो आपण. नाताळ कधी साजरा करतो आपण? आता डिसेंबर महिना चालूच आहे, ह्याच महिन्यामध्ये हा सण आहे. तर कधी? 25 डिसेंबर. 25 डिसेंबरला येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस, म्हणजे त्यांचा जन्म झाला होता त्या दिवशी, म्हणून त्यांचा जन्मदिवस नाताळ सण म्हणून साजरा करतात. या सणाला ते लोक अगदी नवीन छान छान कपडे घालतात, चर्चमध्ये जातात प्रार्थना करायला. हिंदू लोक जसे मंदिरांमध्ये जातात, मुस्लिम लोक जसे मशिदीमध्ये जातात, शीख लोक गुरुद्वारामध्ये जातात, तसे ख्रिश्चन लोक प्रार्थना करण्यासाठी चर्चमध्ये जातात. एकमेकांना ते शुभेच्छा देतात. तेव्हा आपण कसं म्हणतो, हॅपी दिवाळी असं म्हणतो की नाही शुभेच्छा देताना, जर दिवाळीचा सण असेल तर ते लोक, ख्रिश्चन धर्मीय लोक काय म्हणतात, मेरी क्रिसमस. तुम्ही ऐकलं पण असेल तर बघा, नाताळ जवळ आलं की मेरी क्रिसमसचं अनेक जिंगल बेल हे सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळत असतात. तर ते काय म्हणतात, मेरी क्रिसमस असं म्हणून ते शुभेच्छा देतात. त्यांच्या घरामध्ये ते लोक जे ख्रिसमसचा अगदी खूप सुंदर ख्रिसमस ट्री असतो बघा, तुम्ही टीव्ही मध्ये वगैरे पाहिला असेल तर कशा प्रकारचा तो ख्रिसमस ट्री असतो, त्याच्यावरती सुंदर सुंदर असं लाइटिंग वगैरे करून त्यांनी छान पैकी त्याला सजवलेलं असतं. खूप सुंदर घरामध्ये सजावट केलेली असते आणि फुले, चांदण्या, स्टार्स वगैरे लावलेले असतात बघा. तर त्याची त्यांनी सुंदर अशी सजावट केलेली असते. आणि त्यांच्यामध्ये सांता क्लॉज तुम्हाला माहितीये, असं लाल लाल छान छान कपडे घातलेला गोलू मोलू असा सांता क्लॉज आठवतो की नाही? सगळ्या लहान मुलांना तर सांता क्लॉज खूप आवडतो. आवडतो की नाही सगळ्यांना सांता क्लॉज? तर तो सांता क्लॉज काय करतो? सांता क्लॉज सगळ्या मुलांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करतो. असं ख्रिश्चन धर्मामध्ये मान्यता आहे की आपण जर मनापासून त्याच्यासाठी आपण प्रार्थना केली किंवा त्याच्याकडे काही मागितलं, काही गिफ्ट मागितलं किंवा आपल्या मनातली काही जी एखादी इच्छा असेल ती जर आपण त्याच्याजवळ बोलून दाखवली ना, तर आपल्याला छानपैकी ती इच्छा आपली पूर्ण होते. अशी ख्रिश्चन धर्मीयातल्या छोट्या छोट्या मुलांची मान्यता आहे. म्हणून ते लोक सांता क्लॉज त्यांना येतो, छान छान गिफ्ट देत असतो. मुलांना सांता क्लॉज सगळ्यांना खूप आवडतो. आणि यात त्या दिवशी आपण जसं कसं दिवाळीला आपण चकली बनवतो, चिवडा बनवतो, शंकरपाळे बनवतो, तसं ख्रिसमसला ते लोक काय बनवतात, डोनट, केक यासारखे गोडधोड पदार्थ बनवतात. प्रभू येशूच्या शिकवणुकीनुसार, म्हणजे प्रभू येशूंनी काय सांगितलं होतं की आपण तर खातोच, आपण तर सण साजरे करतोच, पण आपल्या आजूबाजूला जे गरीब लोक आहेत, जे गरजवंत लोक आहेत, यांना सुद्धा आपण आपल्या सणामध्ये सहभागी करून घ्यायचं. त्यांना पण आपण स्वीट्स म्हणजे गोडधोड वस्तू, केक वगैरे आपण जे बनवलेले असतात ते त्यांना पण वाटायचे.
त्यांना पण आपण आपल्याला शक्य असतील ते गिफ्ट द्यायचे. अशा प्रकारे ख्रिश्चन धर्मीय लोक नाताळ म्हणजेच ख्रिसमस हा सण साजरा करतात. अभी देखो बच्चों, हमारे भारत में बहुत सारे त्योहार हम लोग मनाते हैं, जैसे दिवाली हुई, ईद हुआ, और जैसे अब क्रिश्चियन लोगों का हमने बोल दिया क्रिसमस हुआ। ऐसे हर एक धर्म के जो त्योहार है वो हमारे यहाँ पे पोंगल, लोहड़ी, ऐसे त्योहार हम लोग मनाते रहते हैं। तो यहाँ पे क्रिश्चियन धर्मी जो हमारे क्रिश्चियन बांधव है वो लोग प्रभु यीशु, वो लोग किसे मानते हैं? प्रभु यीशु को मानते हैं, उनको उनका भगवान मानते हैं। तो उनका जन्मदिन यानी 25 डिसम्बर 25 डिसम्बर को उनका जन्म हुआ था। तो उस दिन ये लोग नाताल, जिसे मराठी में नाताल बोलते हैं, उसे क्रिसमस बोलते हैं ना आप लोग, क्रिसमस का त्योहार फेस्टिवल ये लोग मनाते हैं। जैसे हमारे धर्म के कोई भी हमारा त्योहार होता है तो हम लोग कैसे नए कपड़े बनाते हैं, घर में बहुत सारी स्वीट्स बनाते हैं। तो ये लोग भी नए कपड़े घर में पहनते हैं, चर्च में जाते हैं उनके प्रार्थना करने के लिए, यीशु को, भगवान यीशु की प्रार्थना करने के लिए चर्च में जाते हैं। वहां पे सबको मिलते हैं, विश करते हैं। क्या बोलते हैं? मेरी क्रिसमस। क्या बोलते हैं विश करते समय? मेरी क्रिसमस, मेरी क्रिसमस असं म्हणतात। और उसी टाइम पे क्या करते हैं? क्रिसमस। इस तरह से विश यू मेरी क्रिसमस करके सबको विश करते हैं। और उस वक्त उनके घर में वो एकदम बहुत अच्छे से डेकोरेशन करते हैं, क्रिसमस ट्री लगाते हैं, उसके ऊपर लाइटिंग करते हैं, स्टार्स लगाते हैं, एकदम बहुत अच्छे से डेकोरेशन करते हैं। और क्रिश्चियन धर्म में ऐसी मान्यता है कि सेंटा क्लॉज, आपको पता है ना, ऐसे गोलू मोलू सा मोटू मोटू रेड रेड कपड़ों में व्हाइट दाढ़ी वाला सेंटा क्लॉज होता है। ये सेंटा क्लॉज बच्चों की सब विश पूरी करता है। बच्चे जो उसे मांगते हैं अच्छे दिल से तो उनकी विश पूरी करता है, उन्हें गिफ्ट देता है, ऐसे उनकी मान्यता है। और उस दिन ये हम लोग घर में मिठाई बनाते हैं ना, तो ये लोग ख्रिस्ती धर्मीय लोग जो होते, डोनट, केक, ऐसे मीठी मीठी चीजें बनाते हैं घर में। और प्रभु यीशु ने उनको कहा था, मतलब शिकवन थी प्रभु यीशु ने, ऐसे बताया गया था कि जो हम लोग खाते हैं, मिठाई खाते हैं, नए कपड़े पहनते हैं, तो उसी तरह हमारे आजू बाजू में जो जरूरतमंद लोग हैं उन्हें भी हमें हमारे इन त्योहारों में शामिल करके लेना चाहिए। तो इसलिए वो लोग इन लोगों को भी मिठाई बांटते हैं, गिफ्ट देते हैं और सबको अपने साथ शामिल करके एकदम खुशी खुशी अपना त्योहार मनाते हैं। अगदी आनंदामध्ये क्रिसमस, नाताळ साजरा केला जातो। आता इथे काय दिलं आपल्याला खाली? केक बनवण्याची कृती समजून घ्या। आता केक कसा बनवतात? आता सगळ्यांनी ना आपल्या मम्मीला विचारा की केक कसा बनवतात आणि त्याची कृती तुम्ही, मम्मी तुम्हाला, तुमची आई तुम्हाला सांगेल की केक बनवण्याची कृती कशी असते, कशा प्रकारे केक बनवला जातो ते। अभी आप लोग सब आपकी मम्मी को पूछना कि केक किस तरह से बनाते, वो आपको बताएगी, और ये किस तरह से केक बनाया जाता है वो आप समझ लेना। चला तर मग आता पुढे काय आहे? मछली जल की राणी, काय म्हणते मासा बघूया। प्राणी, शेपूट, कीटक, खाणे, मानवाचे अन्न। आता काय आहे हा? मासा। मी आहे मासा, मी समुद्र, नदी, तलावांच्या पाण्यात राहतो, म्हणून मला जलचर प्राणी म्हणतात। मी शेपूट आणि परांच्या मदतीने पोहतो। पाण्यातले कीटक, लहान मासे व वनस्पती, पानवनस्पती खातो। माझे रंग, रूप, आकार वेगवेगळे असतात। मी मानवाचे अन्न आहे। काय म्हणतो तो? मी आहे मासा। क्या आहे? फिश आहे। मासा कुठे राहतो? समुद्रामध्ये, नदीमध्ये, तलावात, पाण्यात राहतो। जे प्राणी पाण्यात राहतात ना त्यांना जलचर म्हणतात। काय म्हणतात त्यांना? जलचर म्हणतात। पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांना जलचर असं म्हणतात, हे लक्षात ठेवा। म्हणून मासा कसा आहे? जलचर आहे। मी शेपूट आणि परांच्या मदतीने, बघा हा मासा आहे ना, हे त्याचं शेपूट आणि हे त्याचे पर आहेत ना, त्याच्या मदतीने तो पाण्यामध्ये पोहतो आणि खातो काय? पाण्यातले छोटे छोटे कीटक, त्याच्यापेक्षा लहान मासे, म्हणजे तो मासा जेवढा आहे त्याच्यापेक्षा लहान मासे तो खातो, आणि पान वनस्पती म्हणजे पाण्यामध्ये उगवणाऱ्या वनस्पती खातो। माझे रंगरूप, आपण पाहिलं ना, मासा एवढसा छोटासा मासा पण असतो आणि खूप मोठा डॉल्फिन पण असतो। वेगवेगळ्या रंगाचे, रूपाचे, आकाराचे मासे असतात। आणि मासे, मी मानवाचे अन्न आहे। काही काही लोक मासे अन्न म्हणून पण खातात। क्या दिया है यहाँ पे? मी आहे मासा। मैं क्या हूँ? मछली हूँ, फिश हूँ। मैं कहाँ रहता हूँ? समंदर में, नदी में, तालाब में, पानी में रहता हूँ।
मराठी में जो लोग जो प्राणी पानी में रहते हैं ना उनको जलचर कहते हैं। क्या कहते हैं उनको? जलचर। तो वो पानी में रहता है इसलिए उसे हम जलचर प्राणी कहते हैं। ये जो मछली होती है ना वो उसकी ये पूंछ और ये उसके जो पंख पर होते हैं ना उसके सहारे वो पानी में तैरता है। शेपूट आणि परांच्या सहाय्याने पाण्यामध्ये पोहतो। पानी में जो छोटे छोटे कीटक होते हैं उस मछली से छोटी मछलियां जो होती है या फिर पानी में जो वनस्पति आती है पान वनस्पति वो ये मछलियां खाती है। मासे रंग रूप मछली देखो छोटी सी भी मछली होती है हमने देखी हुई और बड़ी से बड़ी डॉल्फिन भी होती है। तो मछली हर एक छोटे छोटे रंग में हर एक आकार में रूप में होती है। मी मानवाचे अन्न है। कुछ कुछ लोग जो होते हैं मांसाहारी लोग जो होते हैं नॉनवेज खाने वाले वो मछली को भी खाते हैं। वो हमारा खाना भी होता है। बराबर। आता बघा फिश टँक मधील मासे काय खातात? अगर आपके घर पे किसी के घर पे फिश टैंक होगा तो उसके अंदर की मछली क्या खाती है? उनका देखो अलग खाना होता है। जो हम लोग सब्जी रोटी खाते तो रोटी के टुकड़े करके नहीं डालते हम लोग फिश टैंक में। मछलियों का अलग खाना आता है तो वो खाया जाता है। त्यांची काळजी कशी घेतात? कशा प्रकारे आपण त्यांना पाणी बदलावं लागतं, त्यांना श्वास घेता येतोय की नाही आपण पाहतो की नाही? किस तरह से उनको पानी उनका चेंज किया जाता है या फिर अगर उनके अंदर मोटर वगैरह होती तो वो ठीक से चल रही है क्या नहीं वो हमें देखना पड़ता है। तुम्हाला त्यातील माशांची कोणकोणती नावे माहित आहेत ती लिहा। तुम्हाला माशांची नावे कोणती कोणती माहिती आहेत ते तुम्ही लिहा जर तुमच्याकडे फिश टँक असेल तर। आता बघा आपण कोणी कोणी माशांना गोल्डी म्हणतो, कोणी डॉल्फिन नावाचा मासा असतो, असे वेगळे वेगळे मासे असतात। पापलेट, झिंगा हे पण माशांची नावं आहेत। तर तुम्हाला असे कोणते मासे माहिती असतील तर त्यांची नावं मला कमेंट बॉक्स मध्ये लिहा। देखो पापलेट, झिंगा इस टाइप की भी मछलियों के नाम होते। डॉल्फिन एक है और ऐसे बहुत सारे मछलियों के नाम होते। तो आपको इनमें से कौन से पता है वो कमेंट बॉक्स में जरूर लिखना। चला आता पुढे जाऊया। आता वाचा आणि लिहा। आता आपल्याला लिहायचंय बघा फूल रंग वास राजा उपयोग व्यवसाय। गुलाबाचं फूल आहे। आता बघा गुलाबाला फुलांचा राजा म्हणतात। गुलाब अनेक रंगाचे असतात। आता पुढे आपल्याला वाक्य तैयार करायचे। आगे क्या करना है? हमें सेंटेंस बनाना है। तो आप कुछ भी सेंटेंस बना सकते हो। ये मैंने आपको एक एग्जाम्पल करके दिए है। गुलाबाचे फूल सुंदर असते। गुलाबाच्या फुलांचे विविध उपयोग होतात जसे देवपूजेसाठी सजावटीसाठी। गुलाबाच्या फुलांपासून गुलकंद तयार करण्याचा व्यवसाय केला जातो। आता ही माहिती जी मला माहिती होती ती मी लिहिली। तुम्ही वेगळी माहिती पण लिहू शकतात। आप अलग भी लिख सकते हो। पक्षी रंग आवाज पिसे नाच अन्न हा काय आहे? मोर। मला मोर खूप आवडतो। तो खूप सुंदर दिसतो। त्याचा रंगबिरंगी पिसारा पाहत राहावेसे वाटते। मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे। आपला राष्ट्रीय पक्षी आहे ना मोर हमारा। मोराचा रंग आकर्षक असतो। मोराचा एकच रंग नसतो त्याच्यामध्ये निळ्या हिरव्या वेगळ्या वेगळ्या छटा असतात। मोर के अलग अलग शेड्स होते हैं कलर में इसलिए वो आकर्षक होता है सुंदर होते हैं वो कलर। मोराचे हिरवे निळे पिस असतात। हरे नीले कलर के उसके पंख होते हैं। पाऊस पडला की मोर सुंदर नाच करतो। बेडूक छोटे कीड़े हे मोराचे अन्न आहे। जब बारिश होती तो मोर अच्छी तरह से नृत्य करता है और छोटे छोटे बेडूक छोटे कीड़े मोर खाता है। ये मैंने तुम्ही वेगळं पण लिहू शकता। आप अलग भी लिख सकते हो सेंटेंस। ये मैंने आपको तैयार करके दिए हुए हैं। चला पुढे जाऊया। आता बघा इथे चित्र दिलंय। चित्रावरून आपल्याला काही शब्द पण लिहायचे आणि वाक्य पण लिहायचे। आता इथे अभी हमें यहाँ पे क्या करना है? सिर्फ चित्र दिए गए हैं तो चित्र से हमें शब्द लिखने हैं और फिर उससे सेंटेंस बनाने हैं। तो ये आपको सीखना है कि चित्र देख के भी आप सेंटेंस बना सकते हो। लिखने की कला आपकी अभी शुरुआत हो रही है। इथे काय होतंय? लेखन कौशल्य तुमचं आता इथून सुरू होतंय। तुम्ही कशा प्रकारे विचार करतात कशा प्रकारे लिहितात यासाठी हा तुम्हाला पाठ आहे। हे लक्षात घ्या। फक्त मी दिलंय तसं तसं उतरवून काढू नका। मैंने दिया है जैसे कि वैसा मत लिखो बच्चों। पेरेंट्स आप भी अगर वीडियो देख रहे हो तो बच्चों को सोचने पे मजबूर करो कि ये देख के आपको क्या सूझता है आप किस तरह से लिखोगे। वो गलतियां करेगी तो आप थोड़ा सा उनको सुधार देना। पालकांनी पण लक्ष घ्या। नुसतं असंच्या असं बघून मुलांना उतरवू लावू नका। त्यांना विचार करण्यासाठी वाव द्या की याच्यावर तुला काय सुचतं आहे असं त्यांना विचारा आणि त्यांना वाक्य त्यांना तोंडी सांगू द्या। लिहिता नाही आले तुम्ही थोडीशी लिखाणाला मदत करा पण मुलांच्या मनातली वाक्य त्यांना कागदावर उतरवू द्या।
आता मी तुम्हाला हे उदाहरणाखाली दिलेले आहे बघा. आता आकाश कंदील आहे, फटाके आहे, खरेदी आहे, म्हणजे दिवाळीचा सण आहे. काय आहे? दिवाळी. फटाके, आकाश कंदील, नवीन कपडे बघा यांच्या हातात आहे. म्हणजे आपण दिवाळीच्या दिवशी फटाके वाजवतो, दारासमोर आकाश कंदील लावतो. दिवाळी सणानिमित्त आपण नवीन कपडे, वस्तूंची खरेदी करतो. हे वस्तू आहे, ते चुकून वस्ती झालंय. इथे तुम्ही फक्त लक्षात घ्या. हे कधी कधी आपल्याकडनं होऊन जातो. ते वस्तू आहे, वस्ती नाहीये. तुम्ही लगेच हे कराल. हे इथे लक्षात घ्या. वस्तू आहे हा शब्द आपला. वस्तूंची खरेदी करतो. आता दिवाळी म्हटलं तर आपण दिवाळीवरती खूप बोलू शकतो. मग तुम्ही जे जे तुमच्या मनात आहे ना, आपण कधी कधी दिवाळीला किल्ला बनवतो, दिवाळीला फराळ केला जातो वेगवेगळ्या प्रकारचा. तर ते सगळं तुम्ही इथे लिहू शकतात. दिवाली में गरम मुंबई के भाग में जाएंगे तो वहां पे किला बनाया जाता है, जो शिवाजी महाराज के अलग अलग किले वो बनाए जाते हैं। दिवाली के त्योहार में चकली लड्डू घर में बनाए जाते हैं, रंगोली बनाई जाती है, हम लोग भी घर में दिवाली में डेकोरेशन करते हैं। तो जो जो आपके दिल में है वो सब यहाँ पे लिखो. जे तुमच्या मनात आहे ते सगळं इथे लिहा. आता बघा हे काय आहे? बगीचा, उद्यान, गार्डन. इथे काय आहे? मुलांसाठी खेळणे आहे की नाही, घसरगुंडी, फुलांची झाडं आहे. अजून तुम्हाला काय दिसतंय? इथे मुलं आई बाबांबरोबर आलेली आहेत. तर तुम्ही तुमच्या मनाने काही लिहू शकतात. आता मी काय लिहिलंय? उद्यानात मुलांसाठी विविध खेळणी असतात, उद्यानात विविध फुलझाडे असतात, उद्यानात गवतावर खेळायला खूप मज्जा येते. लॉन असतं ना हिरवं हिरवं, त्याच्यावरती खेळायला मजा येते. ये क्या है? गार्डन. गार्डन में क्या होता है? बच्चों के लिए खिलौने होते हैं, फूलों के खूबसूरत पेड़ होते हैं, लॉन होता है, हरियाली. तो इसके ऊपर आपको जो सूझता है, गार्डन बोलते हैं, आप लोग गार्डन में तो जाते ही हो, तो आपके मन में जो आएगा वो यहाँ पे लिखना है. आप खुद लिखने की कोशिश करो. कृपया तुम्ही स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला पुढचे निबंध वगैरे लिहिणं सोपं जाईल. चला तर मग जर तुम्हाला हा धडा आवडला असेल, आंबा पिकत तो गाणं आवडलं असेल, तर माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सब्सक्राइब केलेलं नाहीये, जिन्होंने अभी तक सब्सक्राइब नहीं किया है, जल्दी से सब्सक्राइब करके बेल आइकन दबाओ, यानी आने वाले वीडियो का नोटिफिकेशन आपको मिलता रहेगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करत राहा? अभ्यास करत राहा.